जेवण झाल्यावर रात्री सगळे मस्त गप्पा करत बसले आणि काव्याच्या लग्नाचा विषय निघाला. काव्याला अनेक स्थळ सांगून येत होती, पण तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचे होते. तिला उच्च शिक्षण घ्यायचे होते. सध्या तरी तिने लग्नाचा विचार केला नव्हता. तशी ती घरच्यांशी बोलणार होती. काव्या आपले मत सांगून निघून जाणार तेवढ्यात बाबांनी तिला थांबवत म्हणले, अगं पण तुझ्या मागे तुझी बहीण पण आहे, तिचाही विचार कर. तुझं लग्न झाल्याशिवाय तिचे लग्न करता येणार नाही. तुझ्यामुळे तिच्या लग्नाला उशीर का? हो ना, थोडं तरी समजून घेत जा. मोठी झालीस ना आता, लोक काय म्हणतील? काव्याची आई तिला बोलू लागली. अगं आई, मी लग्न करत नाही असं थोडीच म्हणते आहे. मी फक्त 2 वर्ष वेळ मागत आहे आणि तेही शिक्षणासाठी, काव्य चिडून म्हणाली. नंतर शांततेत विचार केल्यावर तिला थोडं पटलं आणि तिने लग्नासाठी तयारी दाखवली. पण डोक्यात अनेक प्रश्न उठत होते की ज्याला आपण ओळखत नाही त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य कसं काढायचं, आपण एकटं कसं राहणार, आणि विचार करता करताच ती झोपी गेली. काही दिवसातच काव्याचे लग्न ठरले. अर्थातच तिच्या पसंतीने, पण धूमधडाक्यात पार पडले. रवीला काव्या अगदी बघितल्या बघितल्याच आवडली. त्याच्या मनात जे बायकोबद्दल चित्र होते त्यात काव्या अगदी परफेक्ट बसली होती. पण काव्या कधी रवीशी मोकळी बोलली नव्हती. म्हणून रवीने मनाशी ठरवले की काव्या ही न उमललेली कळी आहे, तिला फुलायला शिकवायला हवे. रवी आणि काव्या मंदिरात गेले. देवदर्शन झाले. येतानाच रवी काव्याला म्हणाला, काव्या एक विचारू का? विचारा ना, काय झाले? माझे काही चुकले का? काव्या नाही ग, पण तू अशी शांत शांत असते ना म्हणून एक प्रश्न विचारतो. तू लग्नाला तयार होतीस ना की कोणी? रवी बोलता बोलता थांबला. नाही हो, हे काय भलतेच, तुम्ही जो विचार करत आहात तो चुकीचा आहे. मी अगदी माझ्या पसंतीने लग्न केले आहे. मग तू खुश का नाही वाटत? तुला कोणाचा काही त्रास होत आहे का? नाही नाही, असे काहीच नाही. तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. फक्त थोडे ॲडजस्ट व्हायला मला वेळ द्या. आपण थोडं बोलूया का? मला बोलायचे आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर, काव्याने रवीला विचारले. दोघेही चौपाटीवर गेले. थोडे फिरले. मग रवी म्हणाला, बोल, तुला काहीतरी बोलायचे होते ना? काव्या म्हणाली, हो, म्हणजे मी थोडी शांत शांत असते. खरे तर मला माझी डिग्री कंप्लीट करून जॉब करायचा होता आणि मग लग्न, असा मी विचार केला होता. मला अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज करायला आवडलं असतं, कारण अनोळखी व्यक्तीसोबत. काव्या बोलता बोलता थांबली आणि तिला भरून आले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. रवीला खरा प्रॉब्लेम काय आहे हे कळाले. त्याने ठरवले काव्याचे मनातील सगळी भीती दूर करायची. तिला खरं प्रेम म्हणजे काय याचा अनुभव द्यायचा. काव्या, माझीशी मैत्री करशील? रवीने अचानक काव्याला हात पुढे करून विचारले. काव्या थोडे आदराने पण लाजत हो म्हणाली. तिला आज एक नवा वेगळा अनुभव आला. रवीने काव्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावली आणि शिक्षण पूर्ण करण्यास मदतही केली. तो रोज काव्याला बाहेर भेटायचा, एक मित्र म्हणून. दोघे फिरायचे, गप्पा मारायचे, एकमेकांचे सुख दुःख समजून घेऊ लागले. हळूहळू काव्या खुलायला लागली. हे बघून रवीही खुश होत होता. कधीकधी तर ते चोरून पण भेटायचे. काव्या लेक्चररला दांडी मारून रवीसोबत सिनेमा बघायची. काव्याचे शेवटचे सेमिस्टर होते. तिला प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी काही महिन्यांसाठी बाहेरगावी जावे लागणार होते. रवीने सगळी मदत केली आणि तिला सोडून आला. काव्या आणि रवी आता फोनवर बोलायचे. त्यांची रोज भेट होणे आता शक्य नव्हते. रवीचे आपल्यावरचे प्रेम काव्याला कळू लागले. काव्याचे मात्र प्रोजेक्टला मन लागेना. आता तिला रवीची सवय झाली होती. काव्याला कळाले, प्रेम म्हणतात ते हेच. ह्यात एकमेकांना भेटण्याची ओढ असते, जे खूप भावनाप्रधान असते. मन अगदी अधीर होतं. ओठांवर फक्त एक नाव असतं, त्याचं आणि आपलं एक स्वप्नाचं गाव असतं.
प्रोजेक्ट सबमिट करून काव्या पटापट आवरून घेऊ लागली. ती आज खऱ्या अर्थाने रवीला भेटणार होती. दोघेही एकमेकांना भेटायला अधीर होते. शेवटी तो क्षण आला. रवी समोर दिसताच काव्या धावत जाऊन त्याला बिलगली आणि म्हणाली, मला खरंच तुम्ही खूप आवडता. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकणार नाही. मी खूप नशीबवान आहे की मला तुम्ही भेटलास. रवीने विचार केला. खऱ्या अर्थाने आज ही कळी उमलली आणि त्या क्षणापासून रवी आणि काव्याने पती पत्नीच्या नात्याला सुरुवात केली. मित्रांनो, ही होती आजची लग्नानंतरच्या प्रेमाची आणि रवीच्या समजूतदारपणाची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.